आवाज गेन सोडा गेन गेन हा ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुत करणी आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा अधरम मधुरम वदन मधुरम नयन मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं नित्यानंद करी वरामय करी सौंदर्य रत्ना करी निर्दोता किल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयाचल वंश पावन करी काशी पुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णं ब्रह्म परानंदं ईशमानंदि वल्लभं अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात। आज कार्यक्रमाची कालाची म्हणजेच कळसाची सेवा आहे। निमित्त दोन प्रकारचा आहे, एकीकडे रामनवमी आहे आणि एकीकडे काला आहे। म्हणजे आज रामही सांगायचा आहे आणि कृष्णही सांगायचा आहे। आणि माझ्या साथ संगीतीला काय गोड लोकांची साथ लाभली महाराज। मृदंग वादकासाठी तर टाळ्याच वाजल्या पाहिजे। हे परमार्थातले महाराष्ट्र केसरी आहेत। यांचं जीवन तरुण वयामध्ये जर भगवंताच्या चरणापाशी असेल तर महाराज पुढचा काळ, येणारा काळ हा सुकाळ असेल त्यांच्यासाठी। आणि भगवंताच्या चिंतनामध्ये जे जीवन जात आहे ते असं सहजासहजी प्राप्त झालेलं जीवन नाही। त्याच्याकरिता अनंत जन्माची पुण्याई कुठेतरी एक वटत असते आणि ती पुण्याई ज्या वेळेला उदयाला येते आणि त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये मनोनी विठ्ठली आवडी। साऊंड सिस्टम अगदी गोड आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण थोडा कुठेतरी आवाज वाढवा, चांगलं होईल तुमचंही। आम्हाला थोडा आवाज दिला तर बरं आहे। तसंही मागावं लागतंय महाराज। पोरग जर नाही रडलं तर आई दूध सुद्धा पाजत नाही, त्याला रडावं लागतंय दूध पिण्यासाठी। तुम्ही तर सिस्टम आले, थोडा आवाज जरा आमचा मोकळा सोडला सगळ्यांचा, मग आम्हाला मोकळे धाव करता येईल विठाला। ज्यांचा परिचय द्यायची गरज नाही, आपल्या गावाचं वैभव, महाराष्ट्राचं वैभव, आदरणीय अभिनव गंधर्व
पंडित श्री रघुनाथरावजी खंडाळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादाने एवं आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये आदरणीय सरपंच अभिजित दत्तात्रय शिंदे एवं लक्ष्मणराव कृष्णाजी शिंदे पाटील, सोमनाथ सेठ सोमानी, मारुतीराव गोगावले उपसरपंच, अरविंद शिंदे माजी सरपंच, या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सानिध्यामध्ये, यांच्या आयोजनामध्ये आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने चालत असलेला हा दिव्य सप्ताह, माझं भाग्य चांगलं, पुण्याची गणना कोण करी. अगदी इथं वाई इथंच भागवत कथा चालू होती. एक दिवस शिंदे महाराज आपले तुषार महाराजांचा फोन आला. म्हणले महाराज तारीख पाहिजे. आणि योगायोग चांगला आमचे श्री भरतराव महिपती शिंदे यांनी स्वतःच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी वाई या ठिकाणी केलेलं होतं. अगदी काल तिथली समाप्ती झाली आणि आम्ही सकाळी इकडे आलो. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग पुन्हा एकदा आमचे ज्येष्ठ गायक असतील, वादक असतील, टाळकरी, फडकरी, विनेकरी आदी करून चोपदार सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ. विठाला विठाला राम आणि कृष्ण यांच्या चरित्राचा विचार आपल्याला एकत्र करायचा आहे. खरं पाहिलं तर दोन्ही चरित्र विरोधाभासी चरित्र आहे. एकीकडे मर्यादा पुरुषोत्तम आहे, तर एकीकडे मर्यादा तोडोत्तम आहेत. मर्यादा कोणतीही न पाळणारे ते म्हणजे श्रीकृष्ण. आणि जे मर्यादा पाळतात ना त्यांना काय म्हणतात? प्रभू रामचंद्र. रामचंद्रांचं चरित्र आणि कृष्णाचं चरित्र. सध्याच्या कलियुगामध्ये रामासारखं वागायचा प्रयत्न कराल, त्रास निश्चितच आहे. कृष्णासारखं वागायचा प्रयत्न कराल, अजिबात त्रास होणार नाही. कारण कृष्णाकडे सगळं खोटं चालतं महाराज, रामाकडे खोटं चालत नाही. जिथं खोटं चालत नाही तिथं म्हणायचं की माझ्या घरामध्ये कोणी खोटं बोलत नाही. ते घर म्हणजे राम राज्य आहे, अयोध्या. ले चल अपने नागरिया अवध बिहारी सावरिया, अवध बिहारी सावरिया. या आपल्या घराला अयोध्या करायचं. विठाला विठाला ज्याला वाटतं आपलं घर हे अयोध्या व्हावं, त्या ठिकाणी राम असावा लागेल, त्या ठिकाणी लक्ष्मण असावा लागेल, त्या ठिकाणी भरत असावा लागेल आणि त्या ठिकाणी शत्रुघ्न असावा लागेल. प्रत्येकाचं पात्र हे विशेष अशा प्रकारचं पात्र आहे. प्रत्येकाच्या पात्राचा जर विचार केला, राम म्हणजे काय? पहिली गोष्ट राम जाणून घ्या. राम कोण आहे? रामाला का राम म्हणायचं? ज्याच्या चिंतनामध्ये योगी लोक रममाण होतात, जिथं न्याय व्याकरण आणि वेदांत शास्त्र सांगतंय, रमन्ते योगिनो नित्यानंदे चिदात्मनि स राम इति अभिधीयते. कह राम अभिधीयते. राम कोणाला म्हणायचं? म्हणले जो नित्य स्वरूप, आनंद स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, अशा ठिकाणी जे योगी लोक रममाण होतात ना, तो राम आहे. पण कृष्णाच्या ठिकाणी योगी रमत नाहीयेत का? म्हणले कृष्णाच्या ठिकाणी नाही, कृष्णाच्या ठिकाणी योगी या दुर्लभ. योग्यांना तो सहजासहजी सुलभतेने प्राप्त होत नाही. तो ज्यांना प्राप्त होतो ना, आम्हा भाविकांची जाती, तिथं भाविक लागतात, तिथं सज्जन लागतात, तिथं प्रेमळ व्यक्ती लागतात. कृष्णाची प्राप्ती आहे.
रामाची प्राप्ती करण्याकरिता अथवा राम राज्य आणण्याकरिता सुद्धा एखादा योगीच लागतो महाराज। रामाच्या ठिकाणी योगी असणं गरजेचं आहे, कारण हा योग्यांना प्राप्त होतो आणि प्राप्त झाला। उत्तर प्रदेशामध्ये एका योगीला राम भेटला आणि तिथं राम राज्य आलं। एकीकडे 50-60 वर्षाचा ज्यांचा राजकारणातला इतिहास आहे, मोठी दांडगी अशा प्रकारची अनुभवाची एक प्रक्रिया आहे, शृंखला आहे, साखळी आहे, तशा ठिकाणी सुद्धा एक योगी जन्माला आला आणि त्या योगीने राजनीती कशी असते ती दाखवून दिलं विठ्ठलाला। दादा आवाज मलाच माझा येत नाही, थोडा मोकळा करा ना जरा। काय करावं आता, तुम्हाला हात जोडून विनंती, थोडा मोकळा करा जरा। हा तरी थोडा प्रयत्न करा, थोडा आमच्यासाठी विठ्ठला। एक वेळेला जेवण नाही दिलं तरी चालेल मला, पण जरा थोडं हे बरं असलं की बरं वाटतं। राम एकीकडे कृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, एकीकडे रामाचं चरित्र। मर्यादा ज्या ठिकाणी आहे पहा, एकीकडे भोगाला प्राधान्य, एकीकडे त्यागाला प्राधान्य। रामाच्या ठिकाणी भोगाला प्राधान्य नाही, राम प्रभूंच्या ठिकाणी त्यागाला प्राधान्य। थोडा स्वर असला तर चालू ठेवा। रामाच्या ठिकाणी त्याग कसा आहे ते मी सांगतो। रामायणामध्ये वाल्मिकी महर्षी लिहितात, त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सित राज्य लक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यं माया मृगम दयितयप्सितमन्वधावत वंदे महापुरुषते चरणारविंदम। सुदुस्त्यज लक्ष्मी, या जगामध्ये लक्ष्मी कुणाला सुटणारी नाही। मग तो जपी असो, तपी असो, योगी असो, गृहस्थी असो, प्रत्येकाला लक्ष्मी हवी आहे का नाही? बोला, लक्ष्मी पाहिजे का नाही? लक्ष्मी पाहिजे का नाही? व्हायलंय जरा। लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटतं? लक्ष्मी पासून कुणी दुरावलेला नाहीये। 7 दिवस आम्ही एकीकडे रामाच्या जीवनामध्ये त्याग आहे आणि एकीकडे कृष्णाच्या जीवनामध्ये भोग आहे, भोग भोगुनी ब्रह्मचारी। आणि एकीकडे महाराज भगवान परमात्मा स्वतःच्या वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता वनाला गेले। त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरलक्ष्मी, देवी देवतांनी सुद्धा अयोध्येचं राज्य पाहून लालायित व्हावं, त्या अयोध्येच्या राज्याची अपेक्षा करावी इंद्रादिकांनी। असं राज्य हे अयोध्येचं राज्य होतं। पण काय असतं माहितीये का, मार्गदर्शक जीवनामध्ये चुकला ना की माणसाच्या जीवनात नाश निश्चित आहे। कसा सांगता, विनाकारण अकारण काही लोक दुसऱ्याचं नासवाय बसलेले असतात, नाश निश्चितच करत असतात। राम राजा होणार, राम राजा होणार, आनंद सर्वांना झाला, पण एक पात्र असं होतं ज्याला आनंद झाला नाही। त्या पात्राचं नाव काय नाव आहे? कैकई नाही, अगदी बरोबर, मंथरा। काय नाव आहे? मंथरा। या मंथरेचं डिग्री काय होती माहिती का? मंथरेची दासी, कायम भांडेच घासायचे, दासी। पण तिला वाईट वाटलं राम राजा होतो, राम राजा होतो या गोष्टीचं तिला वाईट वाटलं आणि ती आली महाराज कैकेयीकडे आली आणि कैकेयीला म्हणू लागली राम राजा होणार आहे। कैकेयीला आनंद वाटला, मोत्यांची माळ तिने तिच्या गळ्यात टाकली, राम राजा होतोय आणि तुला आनंद कशाचा होतोय कैकेयी? उद्या तुला दासी व्हावं लागेल, उद्या तुला भांडे घासावी लागतील। भांडे घासणारीची बुद्धी कुठपर्यंत चालणार आहे हो? काय सांगितलं? भांडे घासावं लागतील।
आता मला सांगा, एवढ्या हजारो लाखो दास दासी ज्या अयोध्येमध्ये आहे तिथं कौशल्य कैकेयीला भांडे घासावे लागते. बुद्धी कुठपर्यंत, काय किव दया येते महाराज त्या बुद्धीची. कैकेयीला विचार पटला. कैकेयी म्हणली खरंच बाश विनाश काळ आला की बुद्धी विपरीत झाली म्हणून समजावं. पर्यायी काय झालं, शेवटी कैकेयी खाली बसली आणि कैकेयीने त्या मंथरेला सिंहासनावर बसवलं. झालं, जीवनाचं पतन इथंच आहे. आपण आपल्या जीवनामध्ये अयोग्य व्यक्तीला प्रवेश देतो. लक्षात आलं का? अयोग्य व्यक्ती आपल्या जीवनात आली ना की त्या दिवशी माणसाचं पतन झालं. आणि इथंच रामायण महाराज संपलं. ते सांगतो की रामाला वनवासाला जावं लागलं. देव जरी असला, देवाच्या घरातली ही परिस्थिती आहे. राम जरी असला तरी रामाच्या घरातली ही परिस्थिती आहे. तुमचं कुठं घेऊन बसता? आपलं कधी रामाचं घर होईल? रामाच्या घरातली ही परिस्थिती आहे. पर्यायी रामाला वनाला जावं लागलं. मला सांगायचंय काय, एवढी दुर्लभ लक्ष्मी आहे, ज्या लक्ष्मीला पाहून इंद्रादिक देव सुद्धा लालायित आणि मोहित होतात. अशी असलेली ही लक्ष्मी क्षणार्धामध्ये त्यागली महाराज. त्यक्त्वा सुदुस्तेज सुरेपसित राज्य लक्ष्मी, सोडून दिलं, सर्वस्वाचा त्याग केला आणि वनाला गेली. आणि एकीकडे कृष्णाचा विचार करा, भोग भोगुनी ब्रह्मचारी तुका मने नटदारे, 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 हायवेला जशा गाड्या पळतात तसं प्रमाण पळवितात महाराज. आणि असंच गोड असं पाहिजे आपल्याला. वादक चपळ आहे, गायक चपळ आहेत महाराज. हे तारुण्य आणि हे परमार्थाचं महाराज वैभव आहे. एकीकडे राम आहे आणि एकीकडे कृष्ण आहे. राम हा मर्यादात आहे. रामाने वनाचा त्याग केला, वनवास भोगला, आणि कृष्णाने भोग भोगला महाराज. सांगायचं तात्पर्य, एकीकडे त्याग आहे आणि एकीकडे भोग आहे. बरं, एकीकडे आता विचार घ्या, एकीकडे किती मर्यादा येते तुम्हाला सांगा. रामाला 14 वर्षे वनाला जायचं होतं, वनवासाला जायचं होतं. सीता किती वर्षे बरोबर होती? 14 वर्षे बरोबरच गेली ना. माणसं कोरोना काळामध्ये किती दिवस क्वारंटाईन होते? हो, किती दिवस बोला पेटी मास्टर? किती दिवस? 14 दिवस. किती दिवस? 14 दिवस. थोडा स्वर कमी करा, थोडा स्वर कमी करा. स्वर 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 तो मोबाईल लावलेला जो स्वर आहे ना तो थोडा कमी करा. हा, किती दिवस? 14 दिवस. आता ज्या वेळेला आपण राम क्वारंटाईन झाला त्यावेळेला सीता काय करत होती? अहो, खिडकीतून चपात्या फेकीत होती.
कागदासहित खाऊन टाक, कागद सुद्धा बाहेर येऊ देऊ नको. मी का सांगतोय, एकीकडे रामाची सेवा करणारी सीता 14 वर्ष वनवासात रामाबरोबर राहिली. एकीकडे जनक राजाची मुलगी आहे, एकीकडे दशरथ राजाची सून आहे, आणि या जगाच्या ब्रह्मांडाच्या मालकाची महाराज धर्मपत्नी आहे, ती सुद्धा सेवेत राहिली. एकीकडे कृष्णाचा परिवार विचारात घ्या, 16,108 आहे. किती आहेत? 16,108. 2 असणाऱ्याची इथं किती अडचण आहे महाराज. 1 असली तर खायला तरी भेटल, आनंदात आहे. पण महाराज दुसरी विचार करते तिनं केला असेल, इकडची विचार करते तिनं केला असेल, तो हा उपाशीच राहतो. ही दोघांची फजिती आहे. पण कृष्ण कन्हैयाचं सांगतो, एकीच्या राजमहलामध्ये आंघोळ करायला आहे. भगवान परमात्म्याला उठवणार महाराज. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले गोळा, झाले गोळा. एकीकडे रुक्मिणीने उठवायचं, सत्यभामेने आंघोळ घालायची, जांबवतीने महाराज ताट तयार करायचं, नाश्त्याचं वेगवेगळे पदार्थ सजवायचे, आणि एकीकडे साज श्रृंगार, एकीकडे कपडे घालणार, एकीकडे इस्त्रीचे कपडे. अगदी सांगायचं म्हणजे तंतोतंत भगवान परमात्म्याचा 16,108 बायकांचा संसार एवढा गोड होता. आणि रामाला एकच होती, पण ती सुद्धा वनवास. आलं लक्षात? एकीकडे मर्यादा आहे आणि एकीकडे अमर्याद जीवन आहे. राम प्रभूंनी राम अवतारामध्ये मर्यादा पाळल्या आणि कृष्ण अवतारामध्ये मर्यादा तोडल्या. याचा विचार थोडा विरोधाभासी वाटतो, पण या दोघांचाच विचार याकरिता करायचा. पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार राम कृष्ण, राम आणि कृष्ण परिपूर्णतमो साक्षात श्रीकृष्णो नान्य एवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकार. शास्त्र सांगतंय परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एवही एक कामासाठी आले आणि कोटी कार्यम चकार. क्री डुकरी करणे धातू, क्री क्री चक्री चकार विठाला. अगदी तुम्हाला साधेपणा, सरळपणा आणि मर्यादा काय असते ते सांगतो. रामाच्या नावामध्ये कुणालाही म्हणता यावं, कुणालाही घेता यावं. राम, कुठं काय आडे वेडे घ्यायचेत का? राम अगदी सोपा आहे, साधे महाराज. मी 1-2 महिन्यापूर्वी इथं पुण्याला चालू होतो कार्यक्रमाला. एका माऊलीच्या घरी चहाला गेलो आणि पुण्यासारख्या ठिकाणी मम्मीला आई म्हणणं विशेष वाटणार नाही का? बोला ना. मम्मीला आई म्हणणं विशेष वाटणार. मला सुद्धा विशेष वाटलं. अहो म्हणलं तुमची 16-17 वर्षाची मुलगी तुम्हाला आई म्हणते, मला खूप आनंद वाटला. काय चांगले गोड संस्कार आहेत. ती म्हणली महाराज कसले डोंबल्याचे संस्कार. म्हणलं काय झालं? अहो म्हणे आतापर्यंत मम्मीच म्हणत होती 16-17 वर्षाची होईपर्यंत. म्हणलं मग आता काय झालं? आता आई का म्हणते? म्हणली काही नाही, आता जेव्हापासून ती लिपस्टिक लावायला सुरू केलं तिने तेव्हापासून आई म्हणायला सुरू केली.
आता ज्या लावते त्यांच्या लक्षात येईल मम्मी म्हटल्यावर फटाला होट चिटकतो, लिपस्टिक खराब होते. राम राम किती गोड नाव आहे, सहज घेता येईल, कुणालाही घेता येईल. आणि कृष्ण म्हणायला जा बरं, कृष्ण बोला बरं. कृष्ण नावात बी वाकडच आहे की याचं सगळं. कर्षयती ती कृष्ण. रममान ज्या ठिकाणी व्हायचंय तो राम आहे, आणि जो चित्ताचं कर्षण करतो तो कृष्ण आहे महाराज. कर्षयती ती कृष्ण. त्याला ज्यानं बघितलं ना त्याच्यावर तो बंगाली विद्याच करतो, त्याला दुसरं काही सुचतच नाही महाराज. भक्त प्रल्हादाच्या चित्तावर त्यानं जादू केली आणि तो भक्त प्रल्हाद एवढंच म्हणू लागला, आता देवाचं भजन करा आणि वनाला जा. हिरण्यकशिपू सारखा बाप असताना सुद्धा ज्याच्या घरामध्ये राक्षस कुळ आहे अशाच्या चित्तावर महाराज जादू केली, आणि जादूचा परिणाम भक्त प्रल्हादाला तो सोडून कुणीच आठवत नव्हता. विठ्ठल राम प्रभूंनी त्यांचाच उद्धार केला ज्यांनी त्यांचं भजन केलं. राम म्हणता रामचे होय जे, पदे बैसोनी पदवी घेजे. राम राम म्हटलं, रामाचं ज्यांनी भजन केलं त्यांनी त्यांना राम स्वतः बनवून टाकलं महाराज. अहिल्या जेने तारिली, अहिल्याचा उद्धार रामाने केला, पण तिने अगोदर नाव घेतले. रामप्रभूंच्या जीवनामध्ये रामप्रभूंनी ज्यांनी नामस्मरण केलं त्यांना प्रेम देऊन त्यांचा उद्धार केला, आणि ज्यांनी विरोध केला त्यांचा उद्धार केला, पण महाराज संहारून उद्धार केला, त्यांचा संहार केला. दुर्जनाचा येणे करोनी संहार. पण एकुलता एक असं भगवान श्रीकृष्णाचं पार्ट आहे महाराज. या देवाने कसलाच विचार केला नाही, जी मारायला आली ना तिला उद्धार. देवाचा उलटाच कारभार कृष्णाचा. आता मला जर एखादा मारायला आला तर मी काही त्याची आरती करणार आहे होय? हा कमीत कमी नाही काही तर आपलं माईक तरी उचलीलच की. पण सांगायचं तात्पर्य महाराज यानं काय केलं. पुतना लोक बालगणे राक्षसे रुधिराशना जिगांसया पिहरये स्तनम दत्वाप सद्गतिम. लोक बालगणी राक्षसी दररोज उठल्याबरोबर 2 बकेट नुसतं रक्त प्यायला लागत होतं त्या पुतणीला. अशी पुतना तुवा सनकादिकाचे नि माने सायुज्य सौरसो केला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आले. स्वतःच्या स्तनाला देव म्हणला काही का असाना, पण जसं आई दूध पाजती तसं हिनं मला दूध पाजलंय. आई सारखा मोक्ष देऊन टाकला विठाला. म्हणून या जगामध्ये जसं रामाचं जीवन आहे आणि
एकीकडे कृष्णाचं जीवन आहे. भगवान कृष्णाच्या जीवनाचा विचार केला तर सर्व विरोधाभासी जीवन आहे. रामाच्या चरित्राचा विचार केला तर मर्यादित अशा प्रकारचं जीवन आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू आहेत महाराज. आनंद वाटतो एका गोष्टीचा की कुठंतरी आता राम प्रभूंचं मंदिर निर्माण होतंय आणि हा सर्वात मोठा आपल्या जीवनात आपल्या डोळ्यांनी आपल्याला राम प्रभू त्या मंदिरामध्ये विराजमान असलेले पाहायला मिळणार आहे. नाही तर आतापर्यंत जे लोक अयोध्येला गेले त्यांनी बघितलं असेल राम प्रभूंच्या वर फक्त एक कापड होतं. आपली बिल्डिंग 4-4 मजल्याची झाली पण राम प्रभू मात्र त्या झोपडीमध्येच राहत होते महाराज. हे रामाचं कर्तव्य. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. योगी आदित्यनाथ अगोदर मला त्यांचं नाव का घ्यावंसं वाटतं कारण माझ्या रामाचं मंदिर त्यांच्याकडून होतंय याकरिता त्यांचं नाव घ्यावं वाटतं. महाराज अजिबात आमचा राजनीतीचा काही संबंध नाही पण एकच आहे की रामाचं मंदिर झालं. राम जी का मंदिर बने, राम जी का मंदिर बने, खुशियों के दीप जले, नस नस में जो खून बही है खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. राम के बोल चले बोल बजरंग बली भक्त अयोध्या बनाए मंदिर एकदा झालं की समाधान झालं महाराज जीवनात. आतापर्यंत अगदी 18 ते 19 वर्षाचा असेल तेव्हापासून बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ म्हणजे दक्षिण ते पूर्व आणि पश्चिम उत्तर सर्व तीर्थयात्रा केल्या. काही तीर्थयात्रा पायी केल्या, काही तीर्थयात्रा रेल्वेने केल्या पण पूर्ण यात्रा केल्या. आनंद वाटतो या गोष्टीचा. राम अयोध्येमध्ये, कृष्ण कुठे आहे? मथुरेमध्ये. कृष्ण कन्हैयाने ज्या ठिकाणी जन्म घेतला ना त्या ठिकाणी गायी आहे, गोपाळ आहे, वासरे आहे. बरं भगवान परमात्मा ज्या ठिकाणी राहायला गेले त्या ठिकाणची लोक ज्ञानी होती का? बोला, सुज्ञ आहेत का? अहो महाराज म्हणतात गवळीयांची ताक पिरे कोण पुरे त्यांची. काय येत होतं त्यांना? काहीच येत नव्हतं ना. काही ज्ञान शिकलेत, वेदांत शिकलेत, व्याकरण शिकलेत, काही शिक्षण झालेलं नाही. म्हणले भावचे कारण, भावचे कारण. देवाने फक्त भावनेला डिमांड दिलं. कृष्ण कन्हैयाने मर्यादा पुरुषोत्तम राम आचरणाला डिमांड देतात. आचरण शुद्ध आहे, आचरण पवित्र आहे. एक लक्षात असू द्या, ज्यांचे आचरण शुद्ध आहे ना त्यांचे चरण शुद्ध आहे. म्हणून माणसं कुणाच्याही पायाला लागत नाहीत. ज्यांचं आचरण शुद्ध त्यांचे चरण शुद्ध आहेत. म्हणून एकीकडे रामाचा एवढा महिमा गायला जातो आणि एकीकडे कृष्णाचा एवढा महिमा गायला जातो. विठ्ठला जगाच्या पाठीवर एकुलते एक राम असे आहेत की ज्यांना मर्यादा चांगलीच कळते. ज्यांच्या जीवनामध्ये मर्यादा कशी आहे ते सांगतो तुम्हाला. संत तुलसीदासजींचं राम प्रभू ज्या घरी जन्माला आले ना त्यांची माता कौशल्या. सर्वांना कौशल्यादी नारी प्रिय पती अनुकूल पुनीत. संत तुलसीदासजी वर्णन करतात, म्हणतात राम त्या घरामध्ये का अवतीर्ण व्हावे? कारण त्या घरामध्ये कौशल्य आहे, जी पतीला अनुकूल आहे. कशी आहे? पतीला अनुकूल आहे. पत्नी ही पतीला अनुकूल असावी तर परमार्थ शक्य आहे महाराज. बऱ्याच वेळेला अडचण अशी येते महाराज, आमच्या महाराजांना हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, सर्वच काय पाठ आहे, पण ही मात्र माळकरी घरातली किंवा असं नाही ना, चालत नाही.
कधी कधी असं होतं की परमार्थिक माणसाला परमार्थिकच बायको भेटेल असं होत नाही. कधी माणूस परमार्थिक आहे पण बायको परमार्थिक नाही, कधी बायको परमार्थिक आहे तर माणूस परमार्थिक नाही. आणि ज्या वेळेला दोघं परमार्थिक आहेत ना, दुसरे परमार्थ करू देत नाहीत विठायला. रामप्रभूंचं जीवन, कौशल्या, कुशलता. कौशल्या कुणाला म्हणायचं महाराज? शल्य म्हणजे रोग आहे, ज्यांचा रोग निघून गेलेला आहे. आपण म्हणतो ना शल्य चिकित्सक. कोणता चिकित्सक? शल्य चिकित्सक. रोग म्हणजे एक प्रकारचा अहंकार असेल, अभिमान असेल. मला कौशल्या निरहंकार, अहंकार रहित, अभिमान रहित जिचं जीवन आहे ती कौशल्य आहे. आणि त्या घरी राम प्रभू अवतीर्ण होत असतात, जन्माला येत असतात. राम घरी येण्याकरिता कौशल्य व्हावं लागतं, दशरथ व्हावं लागतं. दश म्हणजे ही 10 इंद्रिय जे आहेत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, यांना स्वतःच्या रथाला जुंपावं लागतं. दशरथानी यस्य स दशरथ, ज्याने 10 इंद्रियांवर नियंत्रण आणि ताबा मिळवलाय तो दशरथ. पण असं पाहायला भेटतं दशरथ आणि कौशल्या ज्या वेळेला होतील त्यावेळेला महाराज राम अवतीर्ण होतात. विठ्ठला आमच्या कृष्ण कन्हैयाचं जीवन मात्र तसं नाही. इकडं मर्यादा आहे, पण इकडे विचार केला तर कुणी म्हणतंय वसुदेव देवकीचा आहे, कुणी म्हणतंय नंद यशोदेचा आहे. म्हणजे याच्या जन्माविषयी सुद्धा माणसाला संशय आहे. ज्या वेळेला रुक्मिणी आणि कृष्णाचं भांडण झालं, लक्षपूर्वक आहे का? ज्या वेळेला रुक्मिणी आणि कृष्णाचं भांडण झालं, या भांडणामध्ये देव मात्र रुक्मिणीला बोलत नाहीत. रुक्मिणीला वाटलं माझ्याकडून काय गोष्ट चुकली. बरं, महिला मंडळाला एक चिंता असते महाराज, आपला मालक आपल्यावर नाराज होऊ नये. आजची रुक्मिणी असती तर मर तसाच, काय फरक पडत नाही. जेवणार आहेस का? गिळायचंय का तुला? नाही ना, मग बस मी गिळते. आजची रुक्मिणी ठीक आहे, चांगलं आहे. थोडं महाराज रुक्मिणी आजची ऍडव्हान्स आहे. त्या काळात एवढी रुक्मिणी ऍडव्हान्स नव्हती. रुक्मिणी म्हणली माझे पती, माझे स्वामी, माझे मालक का नाराज आहेत आज? काय झालं असेल मालकाला? देव बोललेच नाही. आणि ज्या वेळेला बोलले ना त्यावेळेला एवढंच म्हणले, रुक्मिणी तू माझ्याशी लग्न का केलं? 10 लेकरं झाल्यानंतर. आणि हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही, वकील मी लावून देतो. लक्षात आलं रुक्मिणीला की आता माझे प्राणप्रिय प्राणपती भगवान द्वारिकाधीश श्रीकृष्ण माझ्यापासून दूर होणार, भावी विरह केवळ लक्षात आला. आणि महाराज रुक्मिणी बेशुद्ध पडली. भगवान परमात्म्याने दोन्ही हातांनी उचललं, महाराज चतुर्भुज रूप धारण केलं. एका हाताने तोंडावर पाणी मारलं, एका हाताने वारा घालू लागले. रुक्मिणीची ही सेवा नवऱ्याला करावीच लागते. करावी लागते का नाही? गॅस आणून द्यावा लागतो का नाही? पाण्याची व्यवस्था करावी लागते का नाही? बोला बरं, वाईट आहे का महाराज? ती स्वतःचे मायबाप सोडून आली, बहीण भाऊ सोडून आली, सर्व घर सोडून आली. तुम्ही थोडी सेवा केली तर बिघडलं का? बिघडलं का? मग उद्यापासून सेवा, उद्यापासून कपडे कोण धुवायचे, भांडे कोण धुवायचे? थोडं जागे करा त्याला. रुक्मिणीने विचारलं महाराज असं का बोललात? आणि तुम्ही जे बोललात ते खरंच बोललात. देव म्हणले रुक्मिणी माझ्या कुळाचा खानदानाचा पत्ता नाही. बरं देवाला काय कुळ आहे का खानदान आहे का? मायबाप आहेत त्या देवाला मायबाप सुद्धा नाही. महाराज न माता न पिता तस्य, माता पिता सुद्धा नाही. रुक्मिणीने विचारलं महाराज मी तुमच्याशी स्वतःहून इच्छा निर्माण केली, पण त्यावेळेला देव म्हणले तुझ्या घरच्यांची इच्छा नव्हती. आपलं अरेंज मॅरेज नाही झालेलं, आपलं लव्ह मॅरेज झालेलं आहे. तुला पळवून आणलंय मी आणि नंतर लग्न झालंय आपलं. एवढं बोलल्यानंतर रुक्मिणीने एकच वाक्य सांगितलं, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया.
भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल बोलत असताना सांगितलं की तुम्हाला रंगही नाही रूपही नाही, निर्गुण आहात, निराकार आहात आणि मला असा पती पाहिजे होता जो कधीच मरणार नाही. मरतय का माणूस? 100% मरतय. आज ना उद्या कुणाचं ना कुणाचं मरण येणार. कोरोनाच्या काळात एक जणाची बायको वारली, मित्रच होता. मी गेलो, रडू लागला मोठ्याने, महाराज कसं झालं असं. म्हणलं मास्क लावलं नसेल, सॅनिटायझर वापरलं नसेल. नाही नाही कसं झालं असं. आता मी राहू शकत नाही बायको शिवाय, मी बायको शिवाय राहू शकत नाही मला. मी म्हणलं आता गेली, आता पर्याय नाही बाबा, आता झालं. स्वतःचं दुःख आवर, आता स्वतःला शांत ठेव, आता शांत कर. मला बायको शिवाय करमत नाही महाराज. काय म्हणला? तुमच्या लक्षात येईल का? जबाबदार मालकीन आहे का नाही? हा, मला बायको शिवाय करमत नाही महाराज. मी म्हणलं आता पर्याय नाही बाबा, गेली आता जाळली, आपणच जाळली, त्याला काय पर्याय. आता गेली, आता वापस येणं शक्य आहे का? एकदा गेलेला माणूस पुन्हा येतो का? तो म्हणला महाराज माझं बोलणंच तुम्हाला कळा नाही, मला बायको शिवाय करमत नाही. गेलेला नाही, दुसरी करून द्या. मी का सांगतो, जीवनामध्ये माणसाच्या सुखाची अपेक्षा आपण करावी. विठा माझं भाग्य आज गुरुजींच्या पुढे मला कार्यक्रमाचा योग. आम्ही कॅसेट ऐकल्या भरपूर, अभंग गवळणी, अगदी आनंद महाराज. आवाजामध्ये काय गोडवा असतो, हा गोडवा प्रत्येकाच्या आवाजात नाही. आम्हाला संगीतातलं जास्त ज्ञान नाही, पण जे ऐकलं त्यांचं आज प्रत्यक्षात दर्शन झालं. विठाला भोग भोगण्यामध्ये जीवन स्वतःच रममान करणारी लोक आपण आहोत. पण एकीकडे जर विचार केला तर या दोन चरित्राचा विचार केल्यानंतर काय फळप्राप्ती होते भागवत शास्त्र आपल्याला सांगतात. भागवत सांगतं, काय सांगतं पहा. शृण्वन् गृह्णन् संस्मरयश्च चिन्तयन् नामानि रूपानि च मंगलानि ते क्रियासु यस्त्वच्चरणारविन्दयोर आविष्टचेता न भवाय कल्पते. म्हणले देवाचं चरित्र नुसतं ऐकलं, शृण्वन् देवाचं चरित्र गायलं, गृह्णन् देवाच्या चरित्राचं स्मरण केलं, संस्मरयन् देवाच्या चरित्राचं चिंतन केलं, चिंतयन् देवाच्या चरित्राचं श्रवण केलं, गायलं, ऐकलं आणि स्मरण केलं.
चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे भोजरिया काय होणार आहे पवित्र होईल. महाराज गोड अशा प्रकारचं चिंतन आहे की लक्षपूर्वक आहे का की चरित्र उच्चारे जेव्हाच्या चरित्राचा उच्चार केला रूपाच्या आधारे रूपाचा आधार आहे. कारण कीर्तनाची प्रक्रिया आणि परंपरा सांगत असताना सांगितलेले की रूप कीर्तन गुण कीर्तन लीला कीर्तन नाम संकीर्तन कीर्तनाचे वेगवेगळे कीर्तन आहेत. हे काल्याचं कीर्तन म्हणजे लीला कीर्तन रूपाचं कीर्तन आहे नामाचं कीर्तन आहे. वेगवेगळ्या कीर्तनाचे प्रकार आहेत पण आजचं कीर्तन म्हणजे लीला. गायीन ते लीला चरित्र पवाडी राखिले सवंगडे सहित गायी. लीला कीर्तनाविषयी बोलत असताना सांगितलं भागवत शास्त्र म्हणतं की न भवाय कल्पते. एकदा का या व्यक्तीने त्याचं स्मरण केलं त्याचं चिंतन केलं अथवा त्याचं कथन केलं तर पुन्हा न भवाय कल्पते. त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची गरज पडत नाही. कारण भव शब्दाचा अर्थ करत असताना शास्त्र सांगतं भव म्हणजे संसार आणि या संसारामध्ये पुन्हा पडायची गरज पडत नाही. काय असतं प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या व्यवस्था केलेल्या आहे. संप्रदायाने सुद्धा स्वतःची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपण आपली व्यवस्था काय करतो. व्यक्तीच्या जीवनामध्ये 3 गोष्टी आहेत. एक अन्न वस्त्र निवारा अथवा 3 ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा. या 3 ऋतूपासून वाचण्याकरिता माणसांनी घरं बांधली. काय केलं घरं बांधली. 2 मजली बिल्डिंग बांधली 3 मजली 4 मजली काय बिल्डिंगी बांधायच्या तेवढ्या बांधल्या. कशाकरिता बांधल्या या सगळ्या गोष्टीपासून रक्षण व्हावं म्हणून सुरक्षा. उन्हाळा असेल पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल. महाराज मला सांगा हिवाळा कोणाला तरी आवडतो का. अगदी खूप थंडी सुटली आवडणारी गोष्ट आहे का. त्या थंडीपासून वाचण्याकरिता आता वाऱ्यापासून वाचण्याकरिता 2 वारे सांगितले. किती वारे 2 वारे. परमार्थात सुद्धा 2 वारे आहेत महाराज. आपण म्हणतो ना ईशान्य नैऋत्य वारे आणि पूर्व पश्चिम वारे. हे 2 वारे जसे तिकडे तसे परमार्थात 2 वारे आहेत. एक वारा पाहिजे आणि एक वारा पाहिजे नाही. तर जो वारा नाही पाहिजे ना त्याचं नाव काय आहे अहंकाराचा वारा. न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा अजिबात नकोय आणि एक वारा मात्र आम्हाला कायम पाहिजे. आला शीतळ शांतीचा वारा. आला शीतळ शांतीचा वारा. तेने सुखाले या जगेरा. तेने सुखाले या जगेरा. जशी आपण स्वतःची व्यवस्था केली ना तशी परमार्थाने आपली व्यवस्था करून ठेवली. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. इकडं सुद्धा संत कृपा झाली इमारत फळाली. वारकरी संप्रदायाने एक स्वतःचा एक नियम तयार करून ठेवला. इथं अहंकाराचा वारा नकोय. जो वारा पाहिजे आपण आपल्या घरामध्ये सुविधेनुसार कुणी फॅन लावतं कुणाला एसीची हवा आवडते कुणाला कशी आवडते जशी पाहिजे तशी. परमार्थात सुद्धा कुणाला ज्ञानेश्वरी आवडते कुणाला गाता आवडतो कुणाला हरिपाठ आवडतो कुणाला विणा घ्यायला आवडतो. काही काहींना तर विणा सुद्धा घेऊ वाटत नाही महाराज. 10-10 किलोचा नातू डोक्यावर घेऊन घुमलत फिरतील गावात अख्ख्या. पण विणा घ्या म्हणलं ना नाही माझे डोकं दुखतं माझी मान दुखते माझे पाय दुखतात. ही अवस्था आपल्या परमार्थाची. देवधर्म सांधी पहिले सगळं आणि लईत लई जास्त पैशावाला असला घमंडी तर एवढाच म्हणणार काय नाही लावा किरायानं आणा पैसे देऊ एवढंच म्हणणार.
म्हणणार आहे, दुसरं काय म्हणणार आहे. पण एक लक्षात घ्या, आपुले आपण करा सोडवण, परमार्थाचा नियम आहे. आपली सोडवण आपण करायची असेल तर इथं सगळं सोडून द्यायचं असतं. इथं अहंकार सोडून द्यायचा असतो, इथं काम क्रोध लोभ मोह मत्सर सर्वच गोष्टी सोडून द्यायच्या. ज्या वेळेला तुम्ही हे सगळं सोडताल ना, त्यावेळेला कुठं रामाची जवळीक होईल नाही तर कृष्णाची जवळीक होईल. आणि हे दोघं भेटण्याकरिता या सगळ्या गोष्टीला बाजूला करावं लागेल. कामयेश क्रोधयेश रजो गुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम यह वैरिणम. देव म्हणतो बाबा यांना दूर कर, आम्ही तुझ्या जवळ यायला तयार आहे. देव येणं म्हणजे काला भेटणे, देवाची अभिन्नता होणं, देवाशी जवळीक येणं, देवाशी संबंध. किम नाम काला कलयती मिलयती इति नाम काला. अरे कालवणे मिळवणे मिक्स करणे एकत्र करणे, जीवाचं देवाशी ऐक्य, देवाचं जीवाशी. जो जीव अंश आहे ईश्वर अंश, जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख राशी, चेतन अमल सहज सुख राशी. ईश्वराचा अंश आहे, जीव रूपाने प्राप्त झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार केला तर जीवाला देवामध्ये ज्या वेळेला आणि त्या स्वरूपामध्ये मिळायचंय, त्यावेळेला तो एकत्र झाला की माणसाला काला मिळाला. लाही म्हणजे काला नाहीये. लाही बरोबर दही का मिक्स केलं जातं? कारण लाही जोपर्यंत एकटी आहे ना तोपर्यंत फार कुरकुर करते. तुम्ही खाताना पाहा सदा कुरुम 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 कुरुम. माणसं म्हणतात ना कायमच कुरकुर आहे हो हिची महाराज, ऐकतच नाही. ही लाही आहे, या जीवाची लाही आहे महाराज. आणि ही कुरकुर जोपर्यंत दह्यात मिक्स होत नाही, दही म्हणजे स्निग्ध पदार्थ आहे, दही म्हणजे देव आहे महाराज. मंथुनी नवनीता ऐसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्गो. इथं स्निग्ध भाव प्रेम भाव म्हणजे देव आहे. आणि देव प्रेम हे देवाचे देणे. ज्या वेळेला देव ते प्रेम भक्ताला देतो, त्यावेळेला भक्त ज्या वेळेला लाही दह्यात बुडते त्यावेळेला कुरकुर आवाज येतो का? आवाज कुरकुर येत नाही, तोंडाचे छाले सुद्धा निघत नाहीत आणि खायला सुद्धा बरी वाटते का नाही बोला. म्हणून काला विठ्ठल रामचरित्राचा विचार अगदी मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे. तसं पाहिलं तर रामचरित्र हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. रामाचं चरित्र आणि रामचरित्र 12 वाजता पुष्प म्हणजे उधळल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये काल्याचा कीर्तनाचा मी आटोप करील. चिंता करू नका, गाडी किती वाजता निघाली ना ड्रायव्हर टायमात पोहोचवणार तुम्हाला. प्रकार असा आहे की ज्या वेळेला राजा दशरथ घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण एका गोष्टीची कमी आहे. संतती आणि संपत्ती ही संसारासाठी लागणाऱ्या 2 गोष्टी आहेत. एक तर संतती आणि दुसरी संपत्ती. राजा दशरथाकडे संपत्ती भरपूर आहे महाराज, पण संतती नाही. वाईट वाटलं महाराज. हिला होईल तिला होईल म्हणण्यामध्ये 3 राण्या, तिघींबरोबर लग्न केलं. पहिली कौशल्य आहे, दुसरी सुमित्रा आहे आणि तिसरी कैकेयी आहे. या तिघी राण्या आहेत. पण मात्र विचार करा, घरामध्ये मूलबाळ नाही. स्वतःचं सुख दुःख कुणाला सांगावं? या जगामध्ये आपलं सुख दुःख ऐकणारं कोण आहे त्याला सांगा महाराज. आपण जर सुख दुःख दुसऱ्याला सांगायला गेलो ना, कुणी कुणाचं सुख दुःख ऐकत नाही आणि कुणी दूर करू शकत नाही. या जगामध्ये 2 लोक असे आहेत, एक संत आणि देव. देवा सांगो सुख दुःख. आम्ही पंढरपूरला गेलो ना तर आमचं सुख दुःख कुणाला सांगू? देवाला सांगू आम्ही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आमचं जे काही दुःख आहे आमचं घराणं आहे ते कुणापाशी मांडू? संतांजवळ मांडू. आम्ही आमचं जे भार आहे, आमचं जे दुःख आहे ते आम्ही संतांच्या माथ्यावर देऊ. देवाला म्हणतात ना, तुझी या बळी पंढरीनाथा झालो निर्भर तुटली व्यथा, गातला भार तुझी या माता नवी सर्वथा तुका म्हणे. इकडे श्री गुरूंकडे आले. वशिष्ठजी म्हणजे राजा दशरथाचे श्रीगुरु आहे. श्रीगुरूला सांगितलं, महाराज कोणत्या गोष्टीची कमी नाही, पण एक गोष्ट मात्र नाहीये की माझ्या जीवनामध्ये संतती नाहीये. संतती पाहिजे.
वशिष्ठांनी सांगितलं आणि श्रृंगी ऋषीला बोलवण्यात आलं. श्रृंगी ऋषीला बोलवण्यात आलं, म्हणले यज्ञ करायचा आहे. ज्या वेळेला या भूमीवर भार होतो ना, अधर्म वाढला जातो, आणि त्या वेळेला अधर्माचा नाश करण्याकरिता आणि धर्माची उन्नती करण्याकरिता, कारण धर्म रक्षती रक्षित, धर्माची जर आपण रक्षा केली तर धर्म आपली रक्षा करत असतो. रामप्रभूंबरोबर सर्व देवी देवता भगवंताच्या जवळ आले. रामप्रभूंनी सांगितलं, चिंता करू नका, सर्व भार मी दूर करणार आहे. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता. जय जय असुरारी जय त्रिपुरारी सिंधु सुता प्रियकंता. पालन सुरधरणी अद्भुत करणी मरमन जागई जो सहज गोपाला दीन दयाला करऊ अनुग्रह सोई. सर्व देवी देवतांनी स्तुती केली. भगवंतांनी सांगितलं, मी येईल अयोध्येमध्ये राजा दशरथाच्या घरी. इकडे मात्र ज्या वेळेला पुत्रेष्टी यज्ञ केला, पुत्रेष्टी यज्ञ करण्याचं फळ प्रक्रिया रामायणामध्ये अद्भुत अशा प्रकारची सांगितलेली. पुत्रेष्टी यज्ञ केला, गो ब्राह्मण आणि सर्वांची संतांची सेवा झाली. ज्याला जे पाहिजे ते दान दिलं. पुत्र कामेष्टी यज्ञ आहे, श्रृंगी ऋषीच्या माध्यमातून तो पूर्ण केला. आणि ज्या वेळेला तो यज्ञ पूर्ण झाला, यज्ञ भगवान प्रगट झाले. पायस पात्र हातामध्ये आहे, ते पायस पात्र महाराज दशरथ राजाला दिलं. दशरथ राजाने त्या पायसाचे 2 भाग केले. एक भाग कौशल्येला दिला, राहिलेला जो भाग आहे तो त्या भागाचे 2 भाग पुन्हा केले. एक भाग सुमित्रेला आणि एक भाग कैकेयीला. विठाला आपल्या पतीने जे दिलं ना त्याच्यामध्ये समाधान मानायला पाहिजे. आपल्या पतीने जे दिलं त्याच्यामध्ये समाधान मानायला पाहिजे. अहो, त्याच्या परीने त्याला आवडली म्हणून त्याने 500 रुपयाची एक साडी आणली. किती रुपयाची? 500 रुपयाची. मग तो त्याला वाटलं आपल्या बायकोचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, द्यावी गिफ्ट आपण, आणि त्यानं त्याच्या आवडीनं आणली. मग ती स्वीकारायला पाहिजे का नाही? पण बाई साहेब म्हणल्या, तुम्हाला कळत नाही तर कशाला उचलून आणायची? मी गेले नसते का शोरूमला जाऊन माझी मी घेऊन आले असते ना, गरज होती का तुम्हाला आणायची? अरे कुठंतरी त्याच्या मनाचा विचार केला पाहिजे. राजा दशरथ द्यायला लागलाय ना महाराज, समाधानपूर्वक तिला किती दिलं आणि हिला किती दिलं हा हेवा देवा फक्त काही करू शकत होती. कैकेयीला शेवटी म्हणले, धर तुझ्यासाठी हे पायस पात्र. महाराज भगवान परमात्माचे चतुर्युह रूपामध्ये प्रगट झाले ना. देव एकच आहे पण ते कसे प्रगट झाले? चतुर्युह रूपामध्ये प्रगट झाले महाराज. भये प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हरसित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी. देव ज्या वेळेला प्रगट व्हायचे म्हणतात ना, किंवा जिथं प्रगट व्हायचंय ना ते ठिकाण महाराज पवित्र लागतं. तो देश पवित्र असावा लागतो. भगवान परमात्मा कुठेही यायला तयार नाहीये महाराज. तुम्ही पहा, आपला भारत देश सोडून देव दुसरीकडे प्रगट झालेले नाहीये, दुसरीकडे जन्माला आलेले नाहीये. आपल्या देशालाच फक्त भारत माता म्हटलं जातं, नाही तर कुठं अमेरिका माता, इंग्लंड माता, थायलंड, हॉलंड माता म्हणते नाहीत. म्हणून आपली माता भारत माता आहे महाराज. ही देश, हा भूमी पवित्रते कुळ पावन जन्म
पवित्र ते कुळ पावन तो देश. आपली भारत भूमी का पवित्र आणि पावन आहे? कारण देव दुसऱ्या देशामध्ये कुठंच जन्माला आलेले नाहीयेत. पहा तुम्ही, रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार, कोणत्याही देवाचा अवतार झाला ना याच भूमीवर झाला महाराज. जम्बूद्वीपे भरतवर्षे भारतखंडे आर्यावर्त क्षेत्री, याच भूमीमध्ये भगवंत अवतीर्ण होतात. कारण देवाला माहितीये आपण कुठेही जायचं नाही. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हे संत सदन देवाला आवडतं आणि म्हणून भगवान परमात्मा महाराज या ठिकाणी येण्याचा आणखी एक उद्देश सांगतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होए धर्म के हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरे विविध शरीरा. त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार धारण करत असतात. कोणत्या वेळेला? असुर अभिमानी वाढले ना, असुरांचा अभिमानाचा संहार करण्याकरिता भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतात. देवाचा अवतार इतका गोड सांगितला. महाराज म्हणतात तिन्ही राण्या गर्भवती आहेत, प्रत्येकीला डोहाळे लागले. डोहाळे लागल्यानंतर कुणाला कोणते डोहाळे लागले, कुणाला कोणते डोहाळे लागले. नाथ महाराज रामायणामध्ये वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात ज्या वेळेला कौशल्येला डोहाळे लागले, बाळ राम पोटामध्ये आहे, उदरामध्ये आहे. रामाखे धनुष्यबाण घे, मी त्या रावणाला मारणार आहे. लक्ष्मणा माझा धनुष्य कुठे? नाथ बाबांची सांगण्याची पद्धत आहे महाराज. किती गोड अशी पद्धत आहे. नाथ बाबा म्हणतात कौशल्येला हे डोहाळे लागले. आता कौशल्येला डोहाळे लागले, सुमित्रेला डोहाळे लागले. काय सुमित्रेचे डोहाळे किती गोड आहेत बघा. माता रामो मत पिता रामचंद्र, माझा स्वामी राम आहे, माझा बाप राम आहे, माझी आई राम आहे, मत सखा माझा मित्र राम आहे. स्वामी राम नान्यम जाने नैव जाने न जाने. कारण सुमित्रेच्या उदरामध्ये साक्षात लक्ष्मण आहेत. सेवक ज्याप्रमाणे असावा महाराज, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे तुम जाना करो तेरा करना, तुम जाना करो तेरा करना, तुम जाना करो तेरा करना, तुम जाना करो तेरा लागे सेवक झालो आणि तुमच्या लागलो निज चरणा. सेवक कसा असावा? सुमित्रेला डोहाळे लागले. कैकेयीचे डोहाळे सांगायची गरज आहे का? रामाला वनाला पाठवायचं, भरताला गादीवर बसवायचं, असले डोहाळे सांगायचं तात्पर्य ते की नाही डोहाळे लागले. चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी तिथी
शुक्ल पक्ष मधुमास पुनीता. शुक्ल पक्ष आहे, चैत्र महिना आहे आणि भगवान परमात्मा कौशल्याच्या गर्भामध्ये आहे. भगवंत समोर प्रगट झाले, कौशल्याच्या समोर प्रगट झाले, चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. कौशल्या विनंती करते, देवा मला हे तुमचं चतुर्भुज रूप पाहायचं नाहीये. भये प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हरसित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घनश्यामा. घनश्याम अशा प्रकारचं शरीर चतुर्भुज रूपामध्ये देव प्रगट झाले. आईनं विनंती केली, माता पुनी बोली सोमती डोली तजहू तात यह रूपा की जे सुलीला अति प्रियसीला. तुम्ही हे तुमचं स्वरूप सोडा, वात्सल्य भाव आणि वात्सल्य प्रेम मला तुमच्यावर करायचंय. आणि महाराज द्रोण आणि धरा नावाचे जे दोन वसू होते ना, ते दोन वसू म्हणजे महाराज दशरथ राजा आणि माता कौशल्य आहे. यांनी भगवान परमात्मा आमच्या बाळाच्या रूपाने मुलाच्या रूपाने आम्हाला मिळावा आणि आम्ही त्याच्यावर वात्सल्य प्रेम करावं अशी भावना प्रगट केली. म्हणून भगवान परमात्म्याने ज्यांना वचन दिलं होतं, आज भगवान परमात्मा ते पूर्ण करत आहे. शुक्ल पक्ष आहे, नवमी तिथी आहे. सर्वांना फुलं दिले का? हा, सर्वांना फुलं वाटत. शुक्ल पक्ष, रामप्रभूंची मूर्ती. मधुमास पुनीता, चैत्र महिना, शुक्ल पक्ष, नवमी तिथी. दिवसाचा दुसरा प्रहर आणि या दुसऱ्या प्रहरामध्ये म्हणजे आपण ज्याला दुपारचे 12 वाजता आपण असं म्हणतो, त्यावेळेला भगवान खाली फुलं मिळाली का सगळ्यांना? एक लक्षात घ्या, ज्या वेळेला राम प्रभूंच्या नावाचा घोष होईल अयोध्येपर्यंत, शिंदेवाडी तर घुमलाच पाहिजे, पण कुठपर्यंत आवाज गेला पाहिजे? अयोध्येपर्यंत आवाज गेला पाहिजे. राम प्रभू शुक्ल पक्ष मधुमास पुनीता भये प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी रसित महतारी. कौशल्येला अयोध्यावासियांच्या चेहऱ्यावर तेज आणि ते सौंदर्य प्रसन्नता दिसते. आणि भगवान परमात्मा दुपारच्या वेळेला या चैत्र महिन्यामध्ये नवमी तिथीला दुसऱ्या प्रहरामध्ये प्रगट झाले. बोल रामचंद्र भगवान की जय. राजा राम 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 सीता राम राम राम. सभी राम राम सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम.
परमात्मा राम प्रभू अयोध्येमध्ये त्रेता युगामध्ये आले आणि कृष्ण कन्हैया द्वापर युगामध्ये आले. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, गायीन ते लीला चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गायी. भगवान परमात्मेने जे चरित्र केलेले कोणतं गोकुळामध्ये कधी केलं? रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगने चोरित लोणी, नावोनी धरिती गवळणी, नावोनी धरिती गवळणी, चरणी देती गराणी, भारती चरणी देती गराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, अधिकृत रांगत रंगणी चोरीत लोणी. बाळानं चरित्र केलं पण कधी? रांगत असताना. बरं, रांगायच्या वेगवेगळ्या पद्धतीत महाराज. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांग, रंगनी रंगनाथ तुम्या देखी लागेसे. देव रांगू लागला आणि रांगत असताना देवाने जे चरित्र केलं महाराज, रांगू लागला. बरं, रांगत्या लेकराला काही समजलं असं नाही. एक गोष्ट मात्र लेकराला आपल्या समजते महाराज, अगदी 6 महिन्याचं 4 महिन्याचं बाळ असू द्या, पण जर कदाचित त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला ना, कुणालाच टेन्शन देत नाही, कुणालाच टेन्शन नाही. मम्मीला त्याला दूध प्यायची सुद्धा महाराज आवड नाही. सांगायचं तात्पर्य काय? देवाची भक्ती करत असताना असं चालत नाही महाराज. बरेच लोक आहे, एक आई आणि 4 लेकरे. एखाद्या लेकराला खुळखुळ दिला ना, ते गप्प बसतो. खेळणी दिली ते गप्प बसणार. एखाद्या लेकराला टीव्ही लावून दिली ते गप्प बसणार. एखाद्या लेकराला मोबाईलवर गेम लावून दिला ते गप्प बसणार. पण एक लेकरू असं असतं जे आईशिवाय राहतच नाही. आईला वाटतं मला काम करायचं, पण त्याला काही दिलं तरी तो काहीच घेत नाही. आईच पाहिजे म्हणून गप्प बसतो, रडायला लागतो. आणि हा रडत असलेला आई त्याला स्वतःच्या कटेवर घेते, कमरेवर घेते आणि मग काम करते महाराज. बरं, मला सांगा, कमरेवर बसलेला हा, याला आईची गरज नाहीये का? आहे, आई पाहिजे. बरं, तो खेळणी मागत नाही का? मागतो, पण कुठं? कमरेवर बसूनच. त्याला चॉकलेट नकोय का? मागतो, पण कमरेवर बसूनच. त्याला टीव्ही पाहिजे, पण कुठं बसून? कमरेवर बसूनच. याचा अर्थ असा आहे, आमच्याही भक्तांना असं वाटतं देव सोडून काहीच नको आणि देवाला घेऊन सर्वच काही पाहिजे. असं असलं पाहिजे महाराज. देव रांगू लागले आणि रांगत असलेला हा बाळ जाऊन चोऱ्या करू लागला. मला एवढंच म्हणायचंय, देवानं चोरणं चांगलंय का वाईट आहे? चोरी करणं चांगलं का वाईट? तुमच्याकडे काय, चोरी करणं चांगलंय का वाईट? खाण्यापिण्याच्या चोरी मानल्या जात नाहीत. बरं, हा, खाण्यापिण्याच्या गोष्टीच्या चोरी मानल्या जात नाहीत. पण देवाने जे चोरलं त्याचं नाव आहे नवनीत, त्याचं नाव आहे लोणी. लोणी. काही लोकांची चित्त लोण्यासारखी असतात, काहींची नारळासारखी, बाहेरून टणक असतात, आतून अगदी मवाळ असतात, खायला गोड असतात महाराज. काही लोकांची चित्त हे फणसासारखी असतात, बाहेरून अगदी काटेरी वाटतात, कडक स्वभावाचे वाटतात, आणि आतून महाराज गाभे असतात, खायला किती आनंद वाटतो. पण देवाला आवडणारं चित्त एक आहे. कोणतं चित्त चोरी येले? नंदाच्या नंदने. देवाने जे चोरलं ते चोरणं गरजेचं आहे का नाहीये ते तुम्ही, मी शास्त्र सांगितल्यानंतर मला सांगा. काय झालं? न्याय सिद्धांत मुक्तावली नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये आचार्य विश्वनाथ पंचानन यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात देवाला 4 विशेषण दिलेली. गोप, वधूटी, दुकुल, चौर. 4 विशेषण. गोप, वधूटी, दुकुल आणि चौर. गोप म्हणजे गोपाळ,
वधुटी म्हणजे स्त्री म्हणजे गोपिका, दुकुल म्हणजे वस्त्र आणि चौर म्हणजे चोरणारा. गोपिकांची वस्त्र, गोपाळांची पत्नी गोपिका, त्या गोपिकांची वस्त्र चोरणारा. गोप वधुटी दुकुल चौर. सरळ सरळ अर्थ होतो, पण याचा अर्थ आध्यात्मिक अर्थ काय आहे ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आहे, गोप म्हणजे जीव, आणि या जीवाला एक पत्नी आहे, त्या पत्नीचं नाव आहे बुद्धी. या जीवाला जी पत्नी आहे त्या पत्नीचं, त्या गोपीचं नाव आहे बुद्धी. गोपाची स्त्री गोपी, त्या गोपीचं नाव म्हणजे जीवाच्या पत्नीचं नाव आहे बुद्धी. आणि बुद्धीचं वस्त्र, वस्त्र म्हणजे अज्ञानाचं वस्त्र, आणि ते देवाने चोरलं. अज्ञानाचे वस्त्र देवाने चोरले. चांगलं केलं का वाईट केलं? अज्ञान चोरणं चांगलं का वाईट आहे? मग देवाने चोरी केली चांगली का वाईट? आजपासून लोकांना काय समजून सांगायचं? देवाने जी चोरी केली ती कशाकरिता? तुमचं अज्ञान चोरलं महाराज. कारण जोपर्यंत अज्ञान चोरलं जात नाही ना तोपर्यंत कालाच मिळू शकत नाही. अज्ञान जीवाचं गेल्याशिवाय तुम्हाला देव कळणार नाही, आणि देव कळाल्याशिवाय काला मिळणार नाही. विठाला गवळणी घराने सांगू लागल्या, परवा आला मुचे घरा दारी विजला होता म्हातारा. एका गवळणीने सांगितलं, तुझा कृष्ण आला घरी, खायचंय दोन्ही खाऊ दे, खायचंय ताट खाऊ दे, आमची अडचण ती नाही. पण यानं डेरा उचलला आणि आमच्या घराच्या बाहेर बाजेवर म्हातारं झोपलं होतं त्याच्या डोक्यात टाकला. बरं झालं म्हातारं जगलं. गोपिका म्हणली, म्हातारं काल्याला आलं नसेल. यशोदा माता म्हणली, म्हातारं काल्याला आलं नसणार आहे म्हणून राग आला असेल. जो काल्याला येत नाही, भगवान परमात्मा म्हणतो ना, बाबा मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग करा. ज्या म्हाताऱ्यानं दिवसभर जिंदगीभर भजनच केलं नाही, देव काय करेल? काय त्याची आरती करणार आहे का मला? असलं म्हातारं जगून तरी काय करायचं? भगवान परमात्मा एक दिवस चोरी करण्याकरिता गेले, आणि चोरी करायला जिच्या घरात गेली ना तिच्या घरात खायलाच काही नाही. हो, नवरा बायको स्वतःच्या आसनावर झोपलेले, यांच्या घरामध्ये खायलाच काही नाही म्हटल्यावर आता राग आला देवाला. देव म्हणला, ज्या घरात खायला काही नाही त्याला काडी लावली पाहिजे, दिलं पाहिजे पेटून असलं घर. तरी पण रात्रीचा द्वितीय प्रहर चालू होता. सगळीकडं डेरे वगैरे उचलून बघितलं, काहीच खायला भेटत नाहीये. पेंद्या वगैरे वाकड्या वगैरे. देवा म्हणले, कशाला विनाकारणच गेला ना आजची रात्र, काय करायचं आता, चला बाहेर. देव म्हणला, असं तसं नाही, यांनी आपल्याला फसवलंय ना, घरामध्ये ताक दही दूध लोणी ठेवलं नाही ना, बघूयातच मला. महाराज जाता जाता गोप आणि ती गोपाळ, गोपिका आणि गोपाळ यांचं वय वर्ष पार 40-45, पण मूल बाळ नव्हतं. गोपिका कारवार, गोपाळ आणि गोपिका यांच्या दाढीची आणि वेणीची गाठ देवानं दिली. गाठ मारली महाराज, आणि गाठ मारली आणि जाता जाता मध्ये दोघांच्या मध्ये मुंगूस सोडून गेला. आता हे मुंगूस म्हणजे बसणार आहे का? अहो महाराज, त्याला बोच करायची सवय, उकरायची सवय. मुंगूस माहित नाही तुम्हाला? हे मुंगूस काय गप बसत? जाता जाता महाराज त्या देवळीमध्ये जिथं काडी पेटी ठेवतात तिथं विंचूची पिल्ले ठेवून दिली आणि निघून गेला. मधी मुंगूस सोडल्यामुळे ते मुंगूस बोच करू लागला. आता बोच करायला लागल्याबरोबर या दोघांना जाग आली. भूत भूत म्हणून भ्याले, चिर फिटले बाई तत्वता, आम्ही भ्यालो उभयता. भूत भूत म्हणून भ्याले, भूत भूत म्हणून आम्ही दोघेही भेलोत. आणि उठून उभे राहिलो तर काय, त्यांच्या दाढीला आणि माझ्या वेणीला गाठ बसलेली. माझा नवरा मला बोलू लागला, मत्त होऊन या माझे माझा
तुला वय वर्ष 50 झाली आणि या वयात टिंगल करायली? बरं दिसतंय का? शोभत आहे का आता? नाही. ती म्हणली माय बाया माणसाचं कोण ऐकायलंय, मला काही मागव येणी माझी, मला कशी गाठ मारता येईल, तुम्हीच गाठ मारली असेल, नीट बघा ना. हा म्हणला बरोबर आहे, मी मारली नाही गाठ, तू मारली नाहीस, नेमकं मारली कोणी? म्हणले ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटत नाही तर देवानं मारलेली कधी सुटल? दोघं म्हणले जाऊ द्या, ते सोडायचा प्रयत्न करा, सोडिता सुटे ना. बरं कापायला गेले तर कापिता कापेना, का कापत नव्हती? कारण तिनं केशकिंग तेल लावू लावू केस वाढवलेले होते. असं तसं नाही महाराज, खूप तिनं मेहनत घेतली होती. ती म्हणली कापायचंय ना तुमच्या दाढीकडून कापा, मी माझ्या केस वेणीकडून कापू नाही देणार. तो म्हणला तसं चालणार नाही, बाउंड्रीवर कापू आपण. प्रयत्न केला पण कापत नाहीये, काय करायचं? म्हणले एक काम करू आता, शेवटी जाळणे हाच पर्याय आहे. आता जुनं नातं होतं, जुन्याचं नवं नातं करायची माणसांना खूप आवड असते. चला काहीतरी नवीन नातं तयार करूया जुन्याचं नवीन करण्यामध्ये. काय झालं, गडी होता 3 फुट्या आणि बाई 6 फुटी. बाई साहेब उठून उभ्या राहिल्यावर ही ह्याबाळला नाही, इकडून तिकडून तिकडून इकडे. गवळी वरी वरी वारी करी, गवळी वरी वरी वारी करी, गवळण त्यांना सांगायचं अगं थोडं तरी नम्र होय, झुक वाग थोडी. तू आपलं ताटमाने उभारला बरोबर महाराज. ही जी नवरा होता इकडून तिकडून तिकडून इकडे. मग शेवटी महाराज यांचं हे लटांबळ आलं त्या खिडकीपाशी. ज्या खिडकीमध्ये ही काडी पेटी ठेवायची ना, ती काडी पेटी काढून घेतली होती. काय ठेवलं होतं? इंचवाचे पिले ठेवले. हा म्हणला बघ बरं तिथं काडी पेटी आहे का? ती म्हणली नाही माय, तुम्हीच बघा. यांना हात घातला गोपाळानं. हात घातल्या बरोबर महाराज इंचवानं नमस्कार केला, राम राम केला. इंचू राम राम केला महाराज. डंक लागल्या बरोबर तो म्हणला अगं देवडीत लेजगार लागायले. काय म्हणताय? हात घालून बघ की एकदा. गोपाळाची ही गोपिका म्हणली खरंच माय लेजगार लागत आहे. ते म्हणले आता कुठंच हात लावायसारखं ठेवलं नाही. हात लावीन तिथं, बोट लावीन तिथं गुदगुल्या. आता कुठंच हात लावायचा नाही, बोट लावायचं नाही. गोपाळानं विचारलं म्हणजे एक सांग, ते कृष्णाचं तुझं काय बोलणं झालं का? ती म्हणली माय मी कशाला म्हणू त्याला, फक्त एका गवळणीपाशी म्हणले होते तुझ्या घरी येऊन चोऱ्या करीत असेल, माझ्या घरी ये म्हणावं सांगते त्याला. म्हणजे बघ हे असं विनाकारण घरी कुदांड भांडण आणलंस. आता काय करायचं? सकाळी 4ला उठणारी उठली नाही कशी म्हणून शेजारीन आली. शेजारीने महाराज उठवायचा प्रयत्न केला, पण आता तिला वाटलं ही हा सुजागा पुढे यात्रा कशाला मांडायची आपली. पण महाराज ज्यानं गाठ मारली होती, नैनम चिंदंती शस्त्रानी, देवानं मारलेली गाठ आहे. नैनम दहती पावक न चैनं क्लेदयंत्या. देवानेच ती गाठ सोडावी लागते. आमचं ईशावासी उपनिषद सांगतं विद्यते हृदय ग्रंथी सिद्ध्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हृदय ग्रंथीचं भेदन करायचं असेल देवानेच ती गाठ सोडावी लागते. म्हणजे देवाकडे जायचंय. पण महाराज कृष्ण कन्हैयाने सांगितलं म्हणले ज्याला ज्याला बिना तिकिटाचा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी या गोपिकाच्या घराच्या पुढे येऊन उभं राहा. सकाळी 6 वाजता पडदा ओपन होणार आहे. घर उघडल्याबरोबर महाराज हे निघाले आणि यशोदेच्या दरबारात आले. तिसरी आली दावोनी त्याने गे बाई काय केली करणी.
पतीची गाडी माझी वेगळी रोजी गाठबाई कोणाची सुटे ना यशोने आता एवढे घराने ऐकल्यावर आई गप्प बसेल का? आई नाही एकच सांगितलं, उद्या जाई राना भगवान परमात्मा गायी वासरे गायी चालल्या वनाप्रती, देवाने गायी वासरे चालली. गायी सांभाळल्या म्हणजे काय केलं? गो नाम इंद्रिय आणि त्याचा सांभाळ करणारा गोपाल आहे महाराज. गो म्हणजे इंद्रिय आणि त्याचं पालन करणारा गोपाळ आहे. ज्याला वाटतं ना आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत, त्यानं महाराज देवाच्या ताब्यात द्यायचे. कसे? देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. पळून जाऊ नयेत हे इंद्रिय, आणि इंद्रिय त्यांच्या वाटांनी जाऊ नये. आपण जे म्हणावं ते इंद्रियांनी करावं. इंद्रियांना जे वाटतं ते आपण करणं म्हणजे त्यांच्या ताब्यात जाणे. याकरिता भगवंताकडे द्या महाराज. आणि ज्याच्या रथाचा सारथी देव आहे ना, त्याचा अर्जुनासारखा विजय प्राप्त होत असतो त्याचा. आणि म्हणून महाराज देव गायी राखायला गेले. गायी रक्षण करत असताना खेळ मांडीला, इति डांडू चेंडू लगोरे नाना परे, खेळ मांडी येला यमुनेचे तीरे. वेगवेगळे हमामा हुतुतू अनंत अशा प्रकारचे खेळ मांडले. आणि सगळे खेळ आपण आता कुठेतरी आवरून घेतलेलं बरोबर. सगळे देव म्हणले बाबा आता किती खेळ खेळायचे नको, आता अंडीबार पोटी भूक काय खेळायचे सुख. म्हणले देवाने सर्वांना सांगितलं शिदोऱ्या आणा. सर्वांनी शिदोऱ्या देवाच्या समोर ठेवल्या. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवंताने तो प्रसाद स्वतःच्या हाताने वाटला. प्रसाद देतो कुणालाही नाही मिळत महाराज. फाल कोण कोण अधिकारी ते कुणी नाही होणार. त्याच्यासाठी अधिकारी व्हावं लागतं. अधिकार प्राप्त करायचा असेल ना तर अज्ञान निवृत्ती झाल्यानंतर अधिकार प्राप्त आहे. ज्या वेळेला जीवाचा अंश ईश्वर अंशामध्ये आत्मा अंशामध्ये मिळेल, त्यावेळेला मिलन झाल्यानंतर तो काल्याचा अधिकारी होत असतो. भगवंतानी सर्वांना तो काला वाटला. काला वाटिता ब्रह्मा ठकविला. म्हणले इंद्रादिकांना तो काला दिला नाही. म्हणले का? ब्रह्मादिका हे दुर्लभ उच्छिष्ट. म्हणले उष्ट सुद्धा खायला भेटलं नाही. म्हणले कसं काय?
ब्रह्मदेवाला काला दिला नाही. ब्रह्मदेव सर्व देवांना म्हणले एक काम करा, गोपाळ हात धुवायला त्या डोहामध्ये जाणार आहे, आपण मासे होऊयात आणि तो काला खाऊयात. म्हणले मासे होताल काला खाताल, पण मासे झाल्यावर आपल्याला कोणी पकडून येऊ नये. म्हणले जास्त वेळासाठी मासा व्हायचं नाही, आपण अगदी थोड्या वेळासाठी काला खाण्यापुरता मासा व्हायचा, म्हणजे सप्त्यापुरती माळ घालायची. लक्षात आलं? काला जोपर्यंत खायचा आहे तोपर्यंतच मासा बनायचा आहे. म्हणले मग एक काम करा, मासा बनायला तयार झाले, मासे बनले महाराज. पण देवाने सर्व गोपाळांना सांगितलं, हे बघा तुम्ही जो काला प्रसाद खाल्लेला आहे ना, तो प्रसाद खाल्ल्यानंतर हात धुवायला डोहाकडे जायचं नाही. देवा म्हणले असे ठेवायचे खरकटे हात, आम्हाला कसं रे देवा? देवाने सांगितलं, म्हणले हे बघा, श्रीमंताच्या घरी हात पुसण्याकरिता टर्किश नावाचा टावेल असतो, पण तो जर तुमच्याकडे नसला तर कमीत कमी टिरकीस आहे. आपल्या आपल्या टिरीला हात पुसा. आणि महाराज हात पुसले टिरीला, आता कुठं काला? म्हणून मी म्हणतो ना, वैकुंठी नास्ती अयम रसः, अयम रसः वैकुंठात नाही, हा कुठंच रस मिळणार नाही. हा रस आनंदाचा वैकुंठी दुर्लभ म्हणून आज नेमका काला गोपाळांना मिळणार होता, ते ठिकाण कळालं. आमची वाघजाई माता मंदिराच्या समोर काला आहे म्हणून कळालं महाराज. जेवढ्यांना कळालं तेवढे आले बरं. सगळ्यांना काला मिळणार महाराज. ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकलं, ज्यांनी ज्यांनी रामचरित्र कृष्ण चरित्र ऐकलं, त्यांना मात्र 100% काला मिळणार आहे. नाही तर दुसरे तर फक्त लाह्या घेऊनच घरी जाणार आहेत. विठ्ठला ज्ञानेश्वर राजा